मंडळी नमस्कार. मी विनोद रायकर. मी आत्ता पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बोरी गावामध्ये आहे आणि हे बोरी गावातील ग्रामस्थ मंडळी आहेत. खरं तर आज या ठिकाणावरून जेजुरीच्या दिशेने चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं हे सर्व भाविक मंडळी बैलगाडीने जेजुरीला जात असतात आणि एक वेगळी परंपरा आहे. अनेक वर्षाची ही संस्कृती बोरी गावाने टिकून ठेवलेली आहे. आपल्याबरोबर एक बाबा आहेत. बाबा देखील जेजुरीला चाललेले आहेत. तरुण मुलं देखील आहेत, तरुण पिढी देखील यामध्ये सहभागी आहे. एक वेगळा आनंद, वेगळा जल्लोष खरं तर ह्या यात्रा उत्सवामध्ये असतो आणि सर्व मंडळी जेजुरीला बैलगाडीने प्रवास करतात. एक वेगळी परंपरा आहे. जुन्नर तालुक्यातील अनेक गावकरी मंडळी, वेगवेगळ्या गावातील लोक, भाविक मंडळी जेजुरीला जात असतात, दावडीच्या खंडोबाला जात असतात. अनेक त्यांचे जे कुलदैवत असतं त्या ठिकाणी ते जेजुरीला किंवा इतर देवता असतात, देवी देवता असतात, त्यांना बैलगाडीने प्रवास करत असतात. एक वेगळा आनंद असतो. आपल्याबरोबर एक बाबा आहेत. बाबा नमस्कार. नमस्कार. बाबा तुमचं नाव सांगा. ज्ञानदेव ज्ञानदेव दगडू जाधव. बाबा आता तुम्ही जेजुरीला चाललात हा. चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं बरोबर. बैलगाडीने. बैलगाडी काय कसं काय बरं? कसं काय नाही आमची परंपरा आहे. परंपरा. हा, किती हा. वर्षापासून? अहो हे पिढ्या ना पिढे. आता तुम्ही किती वर्षापासून जाता? नाही नाही, मी झालं मग पुणे फार. हा, हा. आता हे किती वर्ष तुमचं? अहो मग आता 85. 85. हा. म्हणजे लहानपणापासून जाताय म्हणायचं. अहो आमच्या झोळ्या ताट्याला असतात. हा, बरं मला सांगा कसा आनंद असतो हा सर्व? सगळ्या गावाचा आनंद सगळा. हो ना. हा. हा यात्रेचा आनंद हा. वेगळाच. हा. आम्ही काटकर आहेत. हा. काठी पालखीचे मानकरी असून हा. आम्ही आता ही आमची चौथी पिढी यांची तर आता जाऊ द्या, पण हे जोळ्यात लहानपणाचं 6 महिना झाला का जोळ्यात तट्ट्याला बांधून हम्म. जेजुरी. हा, किती बैलगाड्या आहेत आता? आता हे 20-21 गाडी. हा ना. हा, गेल्या वर्षी किती होत्या? दरवर्षी वाढतायत का? वाढतात. हा हा. हा. गेल्या वर्षी 18. हा, बाबांशी 18. बोलतो पहिल्यांदा. 18 बाबा कसा अनुभव असतो तुम्ही हा. जेजुरीला जाता? किती दिवसाचा प्रवास? 9 दिवसाचा. 9 दिवसाचा. हा. हा, मग हे बैलांची काळजी बिळजी कशी काय घेता? आपण पोरासारखी सांभाळायची बैल. हा, हा. बरोबर खाद्य बिद्य हा, त्यांचं, खाद्य चारा बिद्य बिरा काय? चारा हिरवा चारा घ्यायचा. हा. मग पैशाकडे नाही बघायचं. हा ना. बैलांक बघायचं. हे चालू मध्येच खरेदी हा, करायचं. चालू. मग आता ही बैलांची काळजी वगैरे झाली, मग आता तुमचं जेवणाचं बिवणाचं कसं काय हा, नियोजन? प्रत्येक ठिकाणी आनंदाने. आनंदाने. प्रत्येक ठिकाणी आनंदाने. हम्म. दर मुक्कामाला. हा ना. हा. किती दिवसाचा प्रवास म्हटले? 9 दिवसाचा. तिकडून आल्यानंतर काय गावात कार्यक्रम असतो हा, म्हटले? काठी मिरवणूक असते ना. मोठा हा, कार्यक्रम. मोठा कार्यक्रम असतो. गुलाल अख्खा भांडारा. गाव असतो हम्म. मिरवणुकीला. परत बरं. देवाचा उत्सव बरं. आमचा हा. वडिलांचा सदबाबा म्हणून त्यांचा उत्सव असतो. तिकडून आल्यानंतर. हा, बार्शीला असतो तो. बार्शीला तो उत्सव मग कार्यक्रम आम्हाला करावा लागतो. जागरण हा, पूजेचा तिकडून होम आल्यानंतर. होतो. हा, हा, आणि हा. मग ती काठी मिरवणूक मांडव डाळे झालं का मग संध्याकाळी कीर्तन प्रवचन ठेवतात. हम्म. संध्याकाळी मग जागरण असतं. हम्म, हम्म. असा कार्यक्रम आमचा सालाबाद प्रमाणे असतो. दरवर्षी असतो हा, ना? असतो. हा, हा. बरं, काय एकंदरीत अनुभव सांगाल यात्रेचा? यात्रेचा मग सुख सोहळा हम्म. आमचा हौशे गौशे नवशे एवढ्यांना सांभाळून निघायचं देवाला. हा ना. हा, ही हा. परंपरा आहे आमची. बरं, अलीकडच्या काळामध्ये बैलगाड्या आता पाहायला भेटत नाही आपल्याला. आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले, बरोबर. गाड्या घोड्या आल्या. हा हा पूर्वी बैलगाड्या आपल्या प्रत्येकाच्या घरापुढे असायचीच. वय आता बैलगाड्या कमी झाल्यात. काय सांगाल बरं? ना, कमी जरी झाल्या तरी आम्हाला जावंच लागतं. हा. त्या नाही, नाही, टायमाला नाही. बारी एक नाही 1.25 आता लाखाची बैल. तुमच्या दारापुढे आहे बैलगाडी, हा. आहे बैलजोडी अहो, आहे. 1 पण हा, लाखाची बैल 1 लाखाची बैल आत्ता घेतलेली. हा, आता अलीकडच्या काळामध्ये बैलगाडी आणि बैलजोडी आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटत नाही नाही. नाही राहिलीच काय नाही. झाले, आवताची बैल नाही, नाही. आता गाड्याचीच बैल आहे हा, सगळीकडे. सगळी गाड्याची. तर त्याबद्दल काय सांगाल बरं? ही परंपरा आम्हाला जोपायची आणि टिकून ठेवणार हिच्या करता. हा, तुम्ही बोला. अहो हे कदम पिढ्या चालले ना. हम्म. हे काय हे सांभाळून ठेवायची. आता प्रत्येकाच्या घरासमोर पूर्वी बैलगाड्या बैलजोड्या असायच्या, हा. पण आता ते अलीकडे कमी झाले. कमी काय झाले सांगाल? कमी झाले. काय सांगाल? थोडक्यात राहायचं गेले. आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले त्यामुळे हम्म. तुमचा काळ आणि आताचा काळ फार फरक लय झालाय. मोठा तुम्ही फरक. बैलगाडीने पूर्वी हा. लग्नाला जायचे, देवाला जायचे. लग्नाला खटार गाड्याच होत्या. हा ना? हा. वराड चाललं खटारगाडीने. खटार गाडी. तर असं अशी ही बोरी गावची परंपरा आहे, संस्कृती आहे. बैलगाडीने ते जेजुरीला जात असत. तरुण पिढी देखील आहे त्याच्यामध्ये सहभागी. काय सांगशील, तू चाललाय जेजुरीला? सांगायचं काय, बारीकपणापासून जातोय, यंदा चाललोय किती वर्ष? आता 18. हा ना. हा. मग कॉलेजचं कसं काय आता? कॉलेजचे पेपर आल्या
पेपर झालेत का? पेपर झालेत, अजून राहिलेत काही. हा, मग परत आता कसं काय मग पेपरला? पेपर आता 9 दिवसानंतर हा द्यायचे ना? आलं. किती दिवसाचा गॅप आहे पेपरला आता? पेपरला आता आहे 15 एक दिवसाचा गॅप आहे. कितवीला आहे तू? आता आता ITS सेकंड इयरला. हा काय? हा, हम्म. कुठं? समर्थ कॉलेज बरं, पॉलिटेक्निक. काय सांगशील तू जेजुरीला चाललाय बैलगाडीने? सांगणार काहीच नाही. आनंद आहे ज्याला त्याला, ज्याची त्याची इच्छा. हा ना, एक वेगळाच उत्सव असतो, हा. आनंद असतो. आपल्या बरोबर अजून एक दादा आहे. धरा धरा, तुमच्या डायरेक्ट तिथेच लावा. काय काय बरं जेजुरीला चाललात तुम्ही, काय सांगाल? जेजुरीला चालले परंपरा कमीत कमी 7 ते 8 पिढ्यांची परंपरा असेल. हा. हे कमीत कमी 150 वर्षांची ही परंपरा असेल. हा. आता हे माझे आजोबा आहेत, हे मामा आहेत, हा. हे आमच्या आधीपासून हा. जातात. यांचं पण आम्ही लहानपणापासून 1 ते 1.5 वर्षाचे असल्यापासून घरचे आम्हाला सोबत घेऊन जातात. मग आम्हाला त्याची गोडी लागली. हा, आम्ही हा. पण कॉलेजला आहे, समजा आता काही जॉबला आहेत, काही कॉलेजला पोर आहेत, काही तरुण पोर आहेत, काही वयस्कर लोक आहेत. 70 ते 80 वयापर्यंतची लोक आता आमच्या सोबत जेजुरीला चाललेली जातात. काठी पालखी सोहळ्यासाठी. बरोबर आहे. मग याचा आनंद म्हणजे खूप वेगळा आहे. जेजुरीला जायचं असेल तर बुवा महिनाभर सगळे लोक आधी काम करणार, 8 दिवस सगळे कामधंदा घर आपलं बुवा सोडून का देवाला दर्शनासाठी बुवा कुलदैवती बरोबर. त्यासाठी बैलगाडी निघाले. वगैरे बैलगाडी वगैरे सजून मस्त सजून बैलगाडीवर सजून प्रत्येकाचा खर्च म्हणजे ना, बैल घ्यायची म्हणजे 1,00,000-1,15,00,000 रुपये एक बैल जोडी घ्यायला जातो. यात्रेचा खर्च वगैरे सगळे प्रत्येक गाडीवाल्याला कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपये यात्रेसाठी खर्च होतो. मग आल्यानंतर काही जण बैल घरी सांभाळतात, काही जण सांभाळत नाही, काही विकतात, काहींना तोटा भेटतो. पण काय आनंद याच्यात, काय राग वगैरे मानत नाही, काय दुःख होत नाही. मिळणार आहे तर आपल्याला मिळणार आहे बरोबर या आहे. गोष्टीतून. एकंदरीत कसा अनुभव असतो जेजुरीला हा जाता अनुभव तुम्ही? म्हणजे खूप वेगळा आहे का बुवा शब्दात मांडता येणार नाही, हा. सांगता येणार नाही. लहान थोर सगळे आनंदात. आता म्हणजे काही जणांना यायला नाही भेटत, त्यांच्या डोळ्यात अश्रू गावातून निघताना काहींना आनंद होतो. हे सगळे देवासाठी मनापासून करतात. नक्कीच जेजुरीत नक्कीच. त्याला अन्न सोहळा असतो. हो ना? अन्नदान, हा. हा. म्हणजे तर- आमचं एकंदरीत नियोजन असं असतं की बुवा 9 दिवसाचा प्रवास असतो. 4 दिवस जाण्यासाठी, 1 दिवस देवाच्या तिथं काठी शिकरीचा मान असतो आम्हाला गावचा पहिला मान. त्यानंतर काठीला निवद बनव पोळीचा निवेद्य होतो. नंतर गावाचं अन्नदान असतं. त्यानंतर आमच्या सोबत आता 9 दिवसासाठी आचारी स्वतः आचारी घेतलेला आहे. मग गावातील पाण्याची काही टाकी. पाण्याची टाकी आहे, ट्रॅक्टर असेल, टँकर असेल, चारा खाद्यासाठी गाडी सौजन्य गावाने दिलेली आहे काही लोकांनी. काही थोर व्यक्तींनी जेवणाचे 1-1 दिवस वाटून दिले. मग त्यांचं अन्नदान हा सगळं कमीत कमी आमच्या सोबत आता 250 ते 300 पब्लिक असेल. अरे बापरे, बरेच लोक काठी. भाविक त्यातले आहे वयस्कर कमीत कमी 70-80% तर वयस्कर माणसं आहेत. त्यात 10% तरुण लोक आहेत. आता बाबा 85 वय झाले बाबांचं. बाबा कसं काय हो मग आता? मग काय हाय जोर जायचं. हा. हाय जोर जायचं. काय म्हणजे गुडघे वगैरे नाही नाही नाही, तसं काही नाही. त्याच्यात का कुरपेनी सगळं बैठवाडी. दुखत? हा, 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 हा. तेच म्हटलं आता 85 नाही, वर्षाचे तिकडे बाबा निघालं देखील का तिकडे ते चाललेले आहेत. automatic? ह्या गावची परंपरा संस्कृती खरं तर एक विशेष म्हणावं लागेल. जुन्नर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधील सर्वच भाविक मंडळी जेजुरीला त्यांचं जे कुलदैवत असतं त्या देवाच्या दर्शनाला बैलगाडीने जात असतात. एक वेगळा आनंद बैलगाडीने प्रवास करण्यामधला असतो. धन्यवाद. धन्यवाद.